जालन्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर शहर वाहतूक शाखेची जोरदार धडक कारवाई। 24 दुचाकींवर दंडात्मक कारवाई। आज दिनांक 22 गुरुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात कर्णकर्कश आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या बुलेट गाड्यांविरोधात शहर वाहतूक शाखेने कडक पावले उचलली आहेत। वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण 24 दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते आणि रहिवासी भागांमध्ये मोठ्या आवाजात धावणाऱ्या बुलेट गाड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। अनेक वाहनधारकांकडून बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण केला जात होता। तसेच शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार नसलेल्या फॅन्सी नंबर प्लेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले होते। या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने अचानक विशेष तपासणी मोहीम हाती घेतली। या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेट गाड्यांवर अडवून तपासणी करण्यात आली। बेकायदेशीर सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड ठोठावण्यात आला। याबाबत माहिती देताना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितलं की शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे। बुलेट गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करून सायलेन्सर बसवणे कायद्याने गुन्हा आहे। तसेच फॅन्सी नंबर प्लेट वापरणे नियमबाह्य आहे। अशा वाहनधारकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल। वाहनधारकांनी आपल्या दुचाकी वाहनांवर शासनमान्य नंबर प्लेट वापराव्यात, कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर बदल करू नयेत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। शहर वाहतूक शाखेच्या या धडक कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे। येत्या काळात अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवालदार किरण कनखर, पोलीस हवालदार कायंदे, बोरकर, पोलीस हवालदार पवार, बनसोडे, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई कुंडलकर, घुले, महिला पोलीस श्रीसागर, पोलीस शिपाई सुलाने, पोलीस शिपाई घोडके, पोलीस शिपाई तडवी, पोलीस शिपाई लांगे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे। सर, काय सांगणार, या ठिकाणी आपण आज बुलेट दुचाकी स्वारांवर कारवाई केलेली आहे। इथून काय कारवाई आहे, कशा प्रकारची दंड आकारला गेला? आज रोजी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष नोपानी सर, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार, आदेशानुसार आज रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जे मॉडिफाय केलेले बुलेट सायलेन्सर आहे, फटाके फोडून जनतेला त्रास होतो आणि त्या बुलेटवर काही नंबर, बनावट नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट आहे, अशा बुलेटवर कारवाई करण्यासंबंधाने विशेष मोहिमेचं आयोजन आज जिल्ह्याभरात करण्यात आलेलं आहे। त्यानुसार शहर वाहतुकी शाखेचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये अशा बुलेटचा शोध घेतला। आता आम्हाला 24 बुलेट अशा मिळून आलेल्या आहेत की ज्या बुलेटमध्ये एक तर सायलेन्सरमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा नंबर प्लेटमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावलेला आहे किंवा इतर त्यामध्ये बनावटीकरण केलेलं आहे। अशा सर्व 24 वाहनं आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करतोय। त्यांनी ज्याप्रमाणे गुन्हा केला असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर दंड आकारण्याची चालू आहे। साधारण किती दंड आकारला जाणार आहे आणि तक्रार वगैरे किती दाखल करणार आहे? तक्रार यामध्ये तक्रार सरकारतर्फे आम्ही स्वतः पोलीस अंमलदार आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होत असतो आणि दंड ज्याप्रमाणे त्यामध्ये त्रुटी असेल त्याप्रमाणे दंडाची रक्कम वाढत असते। नाही, कोणाचाही माझ्यावर दबाव वगैरे आलेला नाही। कायदेशीररित्या कामकाज सुरू आहे, त्यामध्ये कोणाचा त्यामध्ये इंटरफेअर नाही। तर आपण स्वतः आता पाहणी केली, खूपच कर्कश आवाज आहे, तर याच्यावर काय असं कठोर असं निर्बंध वगैरे किंवा काय असं काय कारवाई करणार आहात जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतात हे असतात खूपच त्रास होतो? येस, बरोबर आहे। या मॉडिफाय केलेल्या सायलेन्सरमुळे जो आवाज, फटाक्याचा आवाज येतो, ते सायलेन्सर आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करत आहोत। ओके, थँक्यू।